नमस्ते दोस्तों, स्वागत है आपका भाई के चैनल पे जिसका नाम है साइड हसल विद अवधूत। तो आज अपन एक नए मोटो ब्लॉग के लिए निकले हैं। निकलना था सुबह 8 बजे, बजे 10:30। तो अभी चलो पेट्रोल भी डालना है, तो एक बार पेट्रोल डाल देते हैं, टंकी फुल कर देते हैं। अभी डाला है पावर। तिकडे किती पण होऊन दे, तिकडे किती पण होऊन दे, तर बसन तेवढं. सकाळी पहिला प्लॅन ठरलेला 8 वाजता जायचा, त्याच्यानंतर प्लॅन थोडासा चेंज झाला. थोडी माझी तब्येत जास्तच खराब झाली, मी खरंच कॅन्सल करणार होतो. सगळ्या गोष्टी आता फायनल झालेल्या आहेत, बुकिंग्स पण झाल्या त्या ठिकाणी. आता आम्ही चाललो त्या ठिकाणी. तर मग म्हणलं ठीक आहे, चला शेवटी आपल्याला पण एक व्लॉग असा बनवायचा होता की अपग्रेड करायचं होतं आपल्याला. माझ्यात तर एवढी पण कॅपॅसिटी नाही की मी बोलेल जास्त, पण ठीक आहे, जसं जमेल तसं आपण हा ब्लॉग बनवूयात. इंडिकेटर हाय की नाही भाव वाटल्या. ही अशी फालतूगिरी असते आमच्या इकडे. अक्कल शून्य लोक बिना इंडिकेटरचं घुसतात. खरं तर अजून एक जण आपल्या सोबत इथून जुडणार होता, पण तो नाही जुडला गेला, कारण की त्याचा जुगाड नाही झाला सुट्टीचा. आहेत जेवढी लोक आहेत तेवढ्या लोकांसोबत सुद्धा मजा येणार आहे. तर कीप वॉचिंग. तो 1 2 3 गाड़ियां जुड़ चुकी है और एक पीछे गाड़ी है. आता भाई एक खूप मोठा सीन झालता. सीन काय सांगू तुम्हाला भाई. आपल्या हेल्मेटच्या माउंट मधून कॅमेरा निघालेला, ऍक्च्युली माउंटच निघालेला पूर्ण. मी म्हणलं झाला लफडा आता, आता काय खरं नाही. सगळ्या मूडची वाट लागली. थोडे 2-3 शॉट नाही घेता आले मला रस्त्यात, पण ओमकार होता सोबत आज नेमका. तर माझा हेल्मेट ओमकारने घेतला आणि ओमकारचं हेल्मेट आता मी घातलेला आहे. माझा पूर्ण मूड खराब झाला. मूड मला शूटच करता येणार नाही असं मला आता म्हणलं. आता काहीच नाही, आता डायरेक्ट जाऊन तिकडं हाताने जाऊन असा शूट करायचा विचार वाटलेला मला. पण नशीब ओमकारच्या हेल्मेटला माउंट होता, तर हेल्मेटला माउंट मी अटॅच केला. वसाड ब्रिजच्या खाली उभं आहे. एक गोष्ट सांगतो मी, पावसाळ्यात भिजायला नको म्हणून लोक हे रेनकोट घेतात, ठीक आहे. पण रेनकोट आम्ही ठेवतो बम खाली, आणि हे ह्या जॅकेट वरचं रेनकोट आहे, हिने घातलेलं आहे. ही पण भिजतीये, मला पण भिजवतीये. आणि हा रेनकोट फक्त सुक्का आहे. पाहिजे का ओमकार? सीन तुला सांगतो, पाऊस पडतोय, ठीक आहे, रेनकोट घालायला आणलाय. रेनकोट सुक्का आहे, आम्ही दोघं भिजलेले. तुझा अँगल लय खाली जागा वरती घेतो गेला. ऐक, मुंडी नाही आली तुझी आता. आता करतो कॉमेडी हुई येतो. चलो ही मागापासून सेकंड वर गाडी चालवली, नुसते सीन वर सीन होत. आता 1 2 3 गाड्या आपल्या सोबत आणि मागे ओमकार 4 आणि ही आपली 5 गाड्या. तर शॉट असा आहे की सकाळपासून फक्त शॉटच होत, फक्त शॉट. माउंट पडला, त्याच्यानंतर आता पाऊस पडतोय, त्याच्यामुळे माईक लावू नाही शकत. आणि माईक लावल्यामुळे इमॅजिका अरे इमॅजिकाचा फील दिला ना तुला, ते शिवाय खातो मी. मला तसं नाही, तर हेल्मेट मला सेट होत नाही नीट. ऑलमोस्ट डेस्टिनी पर्यंत पोहोचू आपण. खूप कमी व्हिडिओज इथं मोटो ब्लॉगचे भेटतील तुम्हाला. म्हणजे बघितलं ना किती कष्ट करावं लागतं. आणि कुठल्या प्रत्येक ब्लॉगला काही ना काहीतरी सीन होतच आहे. त्याच्यामध्ये शॉट असा झाला, नशीब हेल्मेट आपल्याला भेटलं म्हणून आता तरी तुम्हाला एवढे व्हिडिओ भेटतात. नाही तर तुम्हाला डायरेक्ट तिकडे बसल्यावर जे आहेत तेच शॉट बघायला भेटले असते. खरं तर आपण श्रीमान भाऊंच्या अहमदाबादला आलेलो. भारी अहमदाबाद आहे श्रीमान भाऊंचं. श्रीमान भाऊंचं दर्शन झालं इकडे तर
सार्थ झाली आपली, सार्थ. हे एन्जॉय करा तुम्ही फक्त. भाई पूर्ण आहे ना तब्येतची वाट लागलेली आहे माझ्या. आणि असा सीन आहे की नाही सांगू शकत सीन तर तुम्हाला काय, पण माझी तर पूर्ण वाट लागलेली आहे. तरी पण आपण हा ट्रॅव्हल करतोय. नशीब बोलण्याची पण कॅपॅसिटी नाही माझ्यात. काय नंतर मला सुट्टी नसते भेटली. सॅल्यूट टू माय मॅनेजर. आमचा मॅनेजरने एकच गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही खरं सांगून सुट्टी घ्या, खोटं बोलून सुट्टी घेऊ नका. मी खरं सांगितलं मॅनेजरला की मॅनेजर मी चाललोय फिरायला 2 दिवस, मला सुट्टी पाहिजे. लगेच अप्रूव्ह. भाई मॅनेजरचा असतं भाई, बिजनेस दो और तुम्हारा कुछ भी करो, हमको क्या है, मजा भी आ रहा है, सब कुछ हो रहा है, देखते देखते क्या होगा. कैसा लग रहा है ये उसका शूट कर रहा है, मैं मेरा शूट कर रहा हूँ. हाँ मी तुझं शूट मैं तेरा शूट कर रहा हूँ, तू मेरा शूट कर. अभी आए हैं हम, तो अभी पता चला आपको की हम कहाँ पे आहे. और खूप एफर्ट घ्यायला लागलेत यायला. आणि पलटण बघितली तुम्ही तर ही एवढी पलटण आपल्यासोबत. काही विषय असा आहे की ती लाईन बघा तुम्ही किती आहे. तर एवढी लाईन लावून आपल्याला जावं लागणार आहे. तर आता आम्ही चाललोय चालत चालत आम्ही घालणार आहे राडा. कंटेंट देखो, कंटेंट भाई, कंटेंट मिला मेरे को. स्टेशन का नाम खतरनाक है ना. बोला 1.5 तास लागेल. नाही, त्याला एक जण बोलला 1.5 तास लागेल. झोपलं इथं. ए बाबा तिकडे घे, त्याची आयटम सोडून गेली आता. ह्याला ट्रेनचा टाइम माहिती आहे. आरामखोर कुत्रा. बोललो ना मी, त्याच्या आयटम मला सोडून गेली ती म्हणून तिथं बसलेला. भाई माकडं बघा कुठं बसली आहेत भाई, लाईटीच्या खांबावर. हे असलं कसलं इंजिनियर ते, इलेक्ट्रिशियन आहेत. काम चालू आहे जोरात जोरात काम चालू आहे इथं. ही एवढी टीम आली कुठून. कसा वाटतोय व्हिडिओ. फर्स्ट टाइम मी माथेरानला आलोय आणि चांगलं वाटतंय. कुठल्या तरी आलोय खूप दिवसांनी आज कुठेतरी एकदम म्हणजे असं बाहेर भारी वाटतं, खूप भारी वाटतं. अशा तऱ्हेने इकडे माथेरान स्टेशन आलेलं आहे मागे. आपली ट्रेनची जर्नी एंड होती आहे. जेव्हापासून ही ट्रिप चालू झालेली आहे फक्त चालते है ना. काढतो जेव्हापासून ट्रिप चालू झाली फक्त चालते, फक्त चालतोय. आणि हा माणूस फक्त मागं पुढं करतो, बाकी काय ना. गेलेला फक्त पुढे जातो मागे येतो. तो आमचा ट्रॅव्हल गाईड आहे. बाकी काय नाही. एकदम फुल गावात आलेला फील आहे हा. एकदम गावात भारी वाटतं. पण मी काय म्हणतो, पॉईंट कधी फिरायचे आपल्याला. पॉइंट तो पण एक पॉइंट आहे. एकच कांड व्हायचा बाकी होता. एका हेल्मेटची तर वाट लागलेली. माउंट हातात आलता, भाऊचं हेल्मेट मागून घेतला माउंट लावण्यासाठी. भाऊने ठेवला याच्यावर आणि बोललो तरी की भाऊ इथून पडेल, आणि कार्यक्रम हिट नेमका पडला. हा माउंट तुटलाय. आता भाई आपले काय मोठं ब्लॉग येत नाही जातानाचे. आता असंच काहीतरी नेहमी सारखं शूट करून टाकावं लागणार. दुसरा ऑप्शन वाटत नाही माझ्याकडे काय. काय फक्त कांड होतं ते दादा आमच्याजवळ, फक्त कांड.
कुठं चालले? बबिता हा याच्यात पाणी गेलं USB मध्ये. भांडी होणार आहे. त्याला बोलतोय थांब, हा थांबत नाही. काय करायचं? काय नाही करायचं हो, मला जायचं घरी निघून. कॅमेरामॅन पण भेटला इथं. जानू और स्वतःला पण घे आणि स्वतः. तर हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे इकडं. हे बघितलं ॲक्च्युली आत्ता आलेलो आहे मी रिव्हर्स वॉटरफॉलला. सो इकडे आय थिंक हे जे पाणी जाते, हा इकडे हा मोठा धबधबा होता जो आता सुकलेला आहे. आत्ता पूर्ण जंगलातनं चाललेलो आहे आणि सिनेरिओ असा आहे की आपला आता मोठं ब्लॉग तर नाही येणार. खूप विचित्र कांड झालेला आहे. हेल्मेटचा माउंट कामातनं गेलेला आहे, त्याच्यामुळे मोठं ब्लॉग तर नाही येणार. तुम्हाला नॉर्मल असे सिनेरिओ बघायला भेटतील तर तेच एन्जॉय करा. बाकी खूप चांगलं वेदर आहे इथं आणि हे जंगलं एकदम शांतता. नेटवर्क नाही आहे इथं, गाड्या अलाव नाही आहे, पॉल्युशन फ्री आहे. एशियामध्ये पहिला असा हा प्लेस आहे की जिथं कार्स बाईक्स अलाउड नाही आहेत. इथली लोकं पण रिक्षानीच ट्रॅव्हल करतात आणि इथे एक नॉर्मल अशी ट्रेन आहे की ज्याच्यामध्ये सगळेच ट्रॅव्हल करतात. सो नॉर्मली असं वेदर आहे ना हे की खूप एकदम वेगळा फील येतो आहे. मजा आली, एन्जॉय तर खूप केलं. तर तुम्ही पण वेदर एन्जॉय करा. काय वातावरण आहे यार, मस्त प्लेस आहे. स्वतः तुम्ही वेदर बघताय आजूबाजूला पूर्ण. आपला भाऊ आहे हा माथेरानचाच आहे प्रॉपर, ठीक आहे. आणि हा रोहित आहे, हा लोणावळ्यामध्ये असतो. हा आपला रिलेटिव्हच आहे. चांगलं वाटलं म्हणजे पोल्युशन फ्री हा प्लेस आहे पूर्ण. इथे एक पण व्हेकल अलाउ नाही आहे. म्हणजे भाऊ तुम्ही पण कसं ट्रॅव्हल करता? आम्ही पण सेम चालतच सगळं जे काय आहे ते. म्हणजे हेच जर आमच्या लोणावळ्यात पण जर झालं तर खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आमचे. म्हणजे ट्रॅफिकचे जे प्रॉब्लेम आहेत, खूप इरिटेट होतं. म्हणजे सॅटर्डे संडे आम्ही लोणावळ्याच्या बाहेर निघूच शकत नाही. घराच्या बाहेर निघालं की अर्धा पाऊण तास चालत जायला लागतो. तर ही सिच्युएशन आमची तिकडची पण आहे. पण इथं आम्ही कालपासून फिरतोय तर थोडं पण असा स्ट्रेस जाणवत नाहीये. किती वेळ झाला आपण चालतोय? 1.5-2 तास झाला आम्ही चालतोय, पण असं वाटतच नाही की एवढं चाललोय. पण ठीक आहे, आता व्ह्यू काय भेटला नाही जास्त. सगळीकडे असं वेदर तुम्ही बघताय, सगळीकडे असं धुकं आहे. कुठं तसं तुम्हाला क्लिअर व्ह्यू नाही आहे. पण वेदर खूप चांगलं आहे, भारी वाटलं. तर पुढचे पण तुम्ही व्हिडिओ तुम्हाला दिसतीलच की आपण कसे क्लिप्स बनवलेले आहेत. फक्त मोठं ब्लॉग तर काय येणार नाही, माउंट आपला कामातनं गेलेला आहे. बाकी मी असे थोडे व्हिडिओ टाकत राहील. बाकी दादा तुला काय बोलायचं? आहे ना, माथेरानमध्ये या इको सेन्सिटिव्ह झोन आहे आपला एशिया खंडातला एकच आहे असा प्लेस की तिथं व्हेकल अलाउड नाहीये. जसं आपण ट्रॅव्हल करतो म्हणजे गाड्या नाही, हॉर्नचा आवाज नाही, साऊंडचा आवाज नाहीये. एकदम निवांत. तुम्हाला आराम करायचा असेल किंवा स्ट्रेस फ्री व्हायचं असेल तर प्लीज व्हिजिट करा तुम्ही माथेरानला. तुम्हाला एक नेचर आणि जवळून नेचर बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. येस. बाकी तुम्हाला पुढे ह्याच्यातनं कॉन्टेंट भेटतीलच, बघत राहा. माथेरानच्या जर्नीवरून डायरेक्टली तुमचं स्वागत आहे माझ्या घरात. खरं तर एक गोष्ट मी विसरलेलो, जे की आत्ता ही व्हिडिओ एडिट करताना मला समजली की पूर्ण व्हिडिओचा शूट केला. सेकंड डे पण शूट केला. सेकंड डेला शूट करताना
म्हणजे मी थोडासा एक गोष्ट विसरून गेलो व्हिडिओ एंड करायला, जे की मी आत्ता व्हिडिओ एंड करतोय. सो कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. अ, थोडेसे एफर्ट्स घेतलेले आहेत आपण या व्लॉगमध्ये. एफर्ट्स म्हणजे युनिक करण्याचा काहीतरी प्रयत्न केला होता. सो तो कसा वाटला तो सांगा मला. लाईक करा, शेअर करा. काही कमी जास्त वाटत असेल तर डेफिनेटली सांगा. बाकी ट्यून. थँक यू.